कधी कधी असं होतं आहे की एखादा पदार्थ आपल्याला खायची खूप जबरदस्त इच्छा झाली असते आणि आपण ती जातो पण शोधत कुठल्या तरी हॉटेलमध्ये. पण होतं आहे काय की तिथं गेले ना ती नेमकी तोच पदार्थ असतो ना तो तिथे अवेलेबल नसतो. असंच माझं झालं होतं गीता पावभाजीमध्ये जेव्हा मी गेली होती. तर आजचा हा ब्लॉग माझा त्याच रेसिपीवर आहे. रेसिपी म्हणजे असं काही म्हणता येणार नाही कारण मी काही एवढी मोठी अशी म्हणजे एकदम एक्सपर्ट कुक नाही आहे. पण जेव्हा माझ्या मनात काही असं खाण्याची इच्छा वगैरे असते ना तर मी सुद्धा इकडं तिकडे असं काहीतरी थोडेसे पदार्थ इकडच्या तिकडचं असं बघून ना स्वतःचं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न चालू असतो माझा. तर आजचा जो माझा ब्लॉग आहे त्याच पदार्थ बनवण्याचा आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मिसळ खायची इच्छा झाली पण ती काही मिळाली नाही त्या दिवशी, म्हणून आज ठरवलं स्वतःच बनवते. कुकरमध्ये बटाटे आणि मटकी शिजवली आणि तिथूनच माझा हा मिसळपाव बनवण्याचा प्रवास सुरू झाला. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे माझ्याकडे तसा बराचसा वेळ होता आणि त्यामुळे मी अगदी मन लावून मिसळ बनवण्याचा प्लॅन ठेवला होता आजचा. आणि मी मिसळला लागणारं साहित्य जसं की कांदे, टमाटर, कोथिंबीर, अद्रक, लसूण, लिंबू हे सगळं साहित्य ना थोडंसं कटिंग करायला सुरू केलं. पण अचानक माझ्या डोक्यात आलं की टोमॅटोला किंवा टमाटर हे हे तर हा इंग्लिश शब्द आहे पण मराठीत काय असेल शब्द हा आता कोणाला माहिती आहे का नाही मला पण माहिती नाही. पण मी म्हटलं चला जरा आपण विकिपीडियामध्ये जाऊन बघू काय असेल हा शब्द मराठीमध्ये किंवा आपल्या भारतात त्याला काय म्हणतात. तर टमाटरला मी असं वाचलं त्यामध्ये तर ते ना त्याला एक तर भेद्रे किंवा बेलवांग असं लिहिलेलं होतं. आता मला पण नाही माहिती एवढं, पण आपल्या भारतामध्ये ना टोमॅटो हा 16व्या शतकात पोर्तुगीजांनी आणला आणि त्याची जी लागवड सुरू झाली ना ती 19व्या शतकात सुरू झाली आणि असा हा टोमॅटो आपल्या भारतामध्ये आला. हे असं मी ना विकिपीडियामध्ये वाचलं, पण मला नाही माहिती हे किती करेक्ट आहे ते. पण ठीक आहे, असू दे, मला आता मिसळ बनवायची आहे ना.